बाबा तुम्ही असताना तुमच्या पुढे मी कसं काय गायलो? अरे बाबा, एक वेळ गुरुच्या पुढे चेला गेला तर गुरुला वाईट वाटेल, पण बापाच्या पुढे लेख गेला ना तर बापाची छाती कशी अभिमानाने फुलेल. बघ अशी, कसा दिसतो तुझा बाप? चुकीचं दिसतंय. अहो आधीच लागते ना धाप, तुम्ही काय मारते थाप? अगं तुला नाही कळायचं ते त्यांच्या सुखी संसाराचं गुपित आहे, थापाचं आणि बापाचं. काय ग पोरी, तुला काही संसार बिंसार करायचं आहे की नाही? काय विचारा की तुमच्या लेकाला, ते काय सांगणार काय रे, का ते बी बाप गेल्यावरच करणार? ते जाऊ दे. अरे कसं आडवं पडलंय. वट, अरे वट 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 आहे नाही बाबा. बाबा बाबा कशाला मारतोय बाबा? मी काय केलं बाबा? माझा दोष काय बाबा? एवढं चिडाला काय झालं बाबा? अरे ह्याचं तोंड कोणीतरी दाबा. अरे दिस डोळीवर आला तरी उत्तर दिसलं सोय. असं आहे? आधी नाही काय सांगायचं? बघ आता मी पालतं झोपतो. अरे अरे लाज नाही वाटत असं झोपायला? आता लाज कशाला वाटायला पाहिजे बाबा? पूर्ण कपड्यात तर झोपलोय ना बाबा. बाबा या दिशेला तोंड करून झोपतो. अरे मलाच लागलं ना बाबा? पोराला झोपेत न उठवताय की आयुष्यातून उठवताय? आयुष्यात उठू नये म्हणून झोपेत उठवतोय. कशाला त्याच्या मागं हात धुवून लागलाय तुम्ही? म्हणजे बाबा आज फक्त हातच धुतले, ही आंघोळ नाही केली? झाला आज परत बाप मुलाचा पाठलाग सुरू झाला. त्या मायला दिवसभर भांडतच असतात. काय रे, आम्ही बापलेत भांडलो तर तुझ्या बाबाचं काय केलं? याच्या बाचं काहीच जात नाही, का? कारण याचा बा आधीच वर गेला. आता यो माझा बा, यांना आज हातच धुतले, आंघोळच नाही केली. बाबा इथेशी आहे. मावशी माझ्या बाला आवरा. ओ कराडकर, ओ सुटच्या पोराच्या मागं का लागतं हो? अहो वयात आलेलं पोर काम धंदा काय करत नाही, त्याच्या मागे नाही तर काय पुढे लागू. वयात आले ना पोरग, त्याचं त्याला कळलंच की आज नाही तर उद्या. आणि उद्या नाही कळलं तर, परवा कळलं. आणि परवा नाही कळलं तर, असं कसं नाही कळत त्याला? एक काम करा, त्याला मला भेटायला सांगा. चालेल तुमचा पत्ता द्या. काय बा, आपल्या घरचा पत्ता विसरला होय? थांब बाप्पा थांब, गेलाय तो. अरे तुझा पोरगा येडाय तो, आता नाही यायचं परत. होय ते माझं पोर आहे, ते आत्ता गेल्यानंतर परत येईल. पण तुझ्या पोराची केस तुझ्या केसांसारखी झाले, एकदा गेलं परत येणार नाही. सर गण्णू बाळ, ए गण्या, ए गण्या, गड्या थांब रे, गड्या थांब रे. अगरानी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी. काय गे सुलभे, कुठं चालली लगे लगे पाणी घेऊन? तुझ्या बाला आंघोळ घाला या चिरकुट मेला. काय किती मारायचं? मेल्या पांड्या, अरे सारे गावभर चकाटे मारत फिरतोस हा? अरे काहीतरी काम धंदा कर. ऐका आता, आता मागच्या वर्षी एवढा चांगला धंदा करायला घेतला होता तर अख्खा गाव माझ्या नावानं बॉम्बलायला लागला. पांड्या नको ते धंदे करतो म्हणून. कसला दारूचा? हा? मायला इतक्या वर्षात कोणी धंदा नाही केला, तो मी केला, तर तुम्ही तो बंद केला. मेल्या, लाज नाही वाटत दारू धंदा करायला? वाटली ना, लय लाज वाटली. म्हणून मग दारूचा धंदा बंद केला आणि मग मटक्याचा धंदा सुरू केला. आईला यो धंदा बी बंद केला यांनी. हे दारू मटका हे काही धंदे आहेत? अरे त्या परास काहीतरी मोठा धंदा करा. अहो आता मोठा धंदा करायचा म्हटलं तर त्याला जागा पण मोठी पाहिजे ना. अरे त्या पारीच आपला दारू मटक्याचा धंदा बरा होता. त्या मायला कोणत्याही गोपच्यात करायचो आपण. गप मेल्या. बरं पांड्या, तुला ह्यो धंदा करायला किती मोठी जागा लागणार आहे मला सांग, मी करतो काहीतरी.
आता बाया नाचवायच्या म्हणल्यावर जागा थोडी मोठी लागणारच घोड्या लाज नाही वाटत तुला गावात बाया नाचवायला? मी नुसत्या नाचवणार, बघणार अख्खं गावच ना. काय हा म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पण या, तुम्हाला थोडा डिस्काउंट रेट. पांड्या? गप्पा हो, बापाचा गपगुमान ऐकायला मी काय गणू वाटलो काय तुम्हाला? अरे पांड्या, हे का मेलेला माणूस असं बोंबलतो का? बघून धावता येत नाही का तुला? डोळे फुटले काय? हा चल, माझे डोळे फुटले, तुझे डोळे तर शाबूत आहे ना. मग मी येताना जरा बाजूला व्हायला नको. अरे परत परत कशाला अरे हा मरतो? बघ ना, मागणं कोणतरी मेलाय तुझ्या. हे पांड्या, माझा बाय तो हा. असं बोलतोस? चल माफी माग. बरं ठीक आहे ठीक आहे. हा. त्यांनी आज हात धुतल्यात, आंघोळ नाही केली. बरं बोललो की रे? अरे बोल ना. काय बाबा? त्याला आपल्या गावातल्या लोकांना ना मॅनर नाही. कसं सगळ्यांनी कसा रांगेत धावला पाहिजे. बरोबर. ते जाऊ दे, केस कसे कापलेत? अरे एकदम स्टायलिश. हे माझे नाही रे, बाचे. बहुवसोत सुंदर संपन्न की महा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा तू काय गेला तू? प्रियामुचा देश महाराष्ट्र एक हा. अरे इतके वर्ष इकडे येतोय, काहीच शिकला नाही अजून. परत बोल. प्रियामुचा देश महाराष्ट्र एक हा. अरे एक आधी घे, देश नंतर घे, महाराष्ट्र मध्ये घे आणि गा बघू सरळ. एक महाराष्ट्र देश हा अमुचा प्रिय. गणू फार छान गातोय. याच्या कमरेत लाच घाल जरा. खड्ड्यात गेली तुमची तालीम. मला नाही जमणार तुमच्या बरोबर गायला. काय तर एक अगोदर घ्या, नंतर महाराष्ट्र घ्या, असं असतं काय कधी गाणं? जाऊ दे रे. तुम्ही तरी असं नका म्हणू. हे काय गाणं शिकवतात? कसलं गाणं शिकवतात ते? अरे पांड्या, अरे काय झालं? अरे गणू, काय झालं? हा पांड्या असा तणतणत का गेला? ते आणि उद्याच्या कार्यक्रमाचं काय? हे काय नाही, हे पुढे गाणार आणि आम्ही मागे जी 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 करणार. काय रे तू कवा पण जिजी करत राहणार? उद्या बापाचा जीव गेला म्हणजे अहो उद्या जीव जाऊन कसं चालेल? कसं चालेल म्हणजे काय? हा? अहो तुमच्या शाळेला एक दिवस सुट्टी मिळेल ना. हे बघा, हे हसणं खिदळणं ठीक आहे, पण उद्याच्या कार्यक्रमाचं गांभीर्य लक्षात घ्या. उद्या साधा सुधा कार्यक्रम नाही, लय मोठा कार्यक्रम आहे. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की उद्या गणूला गाऊ देत स्वतंत्रपणे. हा, बरोबर आहे. ठरलं मग. उद्या गणूच झेंडा फडकवणार आणि गणूच गाणं गाणार. काय? शेरों को आजादी है, आजादी के पाबंद रहे, जिसको चाहे चीरें फाड़े, खाएं पिएं आनंद करें। पेश है द ग्रेट इंडियन लॉफ्टर चैलेंज के चैंपियन सुनील पाल। आपने लाफ्टर चैलेंज को इस मकाम तक पहुंचाया। छान छान स्टैंड अप कॉमेडी के मशहूर फनकार। Please put your hands together for Naveen Prabhakar. कौन बात कर रहे हैं? मुझसे शादी करोगी? आयला कितवी? अभी ये टाइम कंफर्म ना? हाँ कंफर्म। पक्का? हाँ काय ग सुरभी, काय झालं? अगं मला एक छान सपान पडलं. अगं गडूला 1 करोड रुपयाचं बक्षीस मिळालं. भैया अगं मग डोळे नाही उघडायचे. अगं नुसतं सपान बघून नाही चालायचं, मग गणूला प्रत्यक्षात बक्षीस घेताना बघायचंय. म्हणजे नुसतं बोलणं उपयोगाचं नाही, तर प्रत्यक्षात काहीतरी करायला हवं. पण त्या आधीने या गणोबाचे डोळे उघडले पाहिजेत. गणोबा चोर 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 चोर. तू काय ग एवढे पहाटे पहाटे कशाला उठवतेस? गप झोपू दे ना मला.
की काय झालं काय 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 आहे? सारं आयुष्य काय झोपूनच काढणार आहेस असं कसं सारं आयुष्य कशाला झोपून काढेल आधी मध्ये मला जावंच लागणार आहे शीला सूला इश, काहीतरी काय बोलतोस मी बोलतोय कुठे तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय गण्या उठ ना अरे ऐक ना अजून एका प्रश्नाचं उत्तर सांग ना काय उत्तर तोंडाने द्यायचं असतं डोळ्याने नाही तू विचार प्रश्न माझं तोंड सताड उघड आहे गणू ए गणू मला एक सांग तू लग्न कधी करणार आधी मला तू सांग तुला लगीन करायचंय का नक्की मग आधी तू लगीन कर नंतर मी करेन अरे गणू अरे पण मी एकटी लग्न कसं करणार अरे एकटी कशाला तो पांड्या आहे ना केवढा झुरतो तुझ्यासाठी गणू, उठ उठ म्हणते ना उठ अगं त्याचा राग माझ्यावर कशाला काढतेस उठ हवंय ना त्याचं नाव काढलं की माझं डोकं फिरतं हा मग मी काय करू अरे देवाने एवढा सगळा गळा दिलाय हा. त्याचा वापर कधी करणार आहे जा चाकू घेऊन ये, गळात शिरतो अरे माझ्या नाही तुझ्या आवाजाबद्दल बोलते त्याचा वापर कधी करणार आहेस तू ते बाबांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांना साथ नाही काय करत स्वतः एकटा कधी गाणार आहेस गाणं ना तो त्याचा बाबा गेल्यावर बरोबर बाबा पकडा पकड खेळतोय ये पकड अरे मेल्या उठ अरे माझ्या हातावर उठ अरे देवा अगं आहे गणूची आहे काय ग केवढं जोरात ढकललंस बाबा कसा काय संसार केला तो तुम्ही आता कळलं ना बाबा तुला भावंड का नाहीत ते गडू आता काय करायचं तुला म्हणलं नव्हतं बाबा गेल्यावर गाईन म्हणून काय रे गाढवा काय बोलतोस तू रे तसं नाही आई अगं अगं निसर्गाचा नियमच आहे इथं आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं अरे पण त्या निसर्गाने जे दिले ते कधी उपभोगणार तू अरे बापरे आता ह्या वयात काय काय करायचं राहिलं अरे तुझ्या आवाजाबद्दल बोलतोय मी तुम्ही असताना नाही म्हणजे अहो बाबा तुम्ही असताना तुमच्या पुढं मी कसं काय गायलो उभं अरे राहीन? बाबा एक वेळ गुरुच्या पुढे चेला गेला तर गुरुला वाईट वाटेल पण बापाच्या पुढे लेख गेला ना तर बापाची छाती कशी अभिमानाने फुलेल बघ अशी हा कसा दिसतो तुझा बाप चुकीचं दिसतंय अहो आधीच लागली त्यांना धाप तुम्ही काय मारताय थाप अगं तुला नाही कळायचं ते त्यांच्या सुखी संसाराचं गुपित आहे थापाचं आणि बापाचं काय ग पोरी तुला काही संसार बिंसार करायचं आहे की नाही काय विचारा की तुमच्या लेकाला ते काय सांगणार काय रे का ते बी बाप गेल्यावरच करणार ते जाऊ देव पण ही लाजली का काय ते तुला म्हणावं कळणार नाही बाबा अरे देवा थँक्यू बाबा अरे थँक्यू बोला झोपला अगं गणूचं हे काय तुझं झोपू द्यावं, झोपू द्यावं, झोपू द्यावं. अगं, हळू माझा. हळू हळू नाही तर तुझं कुंकू झोप काय काय सुलभे कुठं चालली पायी पायी मग तुझी आई काय हातावर चालते वाटत ती जाईल ग आज न उद्या 4 चौघांच्या खांद्यावर न पण तू बस की माग सोडतो तुला डबल शीट पांड्या स्वतःच्या आईबद्दल असं कसं बोलतोस अय ग माझ्या आईचा एवढा कळवळा येतोय मग हो की तिची सून म्हणजे तुझ्याशी लग्न करून हा. अरे तोंड बघ की आरशात अरे र 2 आरशे लावलेत पण एकाला बी काच नाही लावलीस अगं काचा नसल्या म्हणून काय झालं बाकीचे पार्ट्स आहेत की धडधडीत काय गाडीचे बस रे. या, बस. बस साफ कर हा? 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 केस मोकळे सोडणार यावाज आहा या. सुलभे 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 काय करते सुलभे काय सुलभे काय करते हवा डबल सीट बसू हा थोबाड बघ लईच हवेत उडायला लागली आहे शाईला गाडी आता मलाच ओढत घेऊन जावी लागणार आहे